अनुसूचित क्षेत्रातील पेसा अंतर्गत 17 संवर्गासाठी राखीव असलेल्या आदिवासींची प्रलंबित भरती तत्काळ घेण्यात यावी, तसेच अनुसूचित जमातीतील आदिवासींमध्ये धनगर जातीचा समावेश करू नये। याचबरोबर सुप्रीम कोर्टाने 7 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून आदिवासींची 12,500 जागांची विशेष पदभरती त्वरित करण्यात यावी। आदिवासींचे खोटे जात प्रमाणपत्र घेऊन ज्यांनी आदिवासींच्या हक्कावर गदा आणली, त्यांच्या नोकऱ्या चोरल्या, अशा अधिसंख्य पदावरील नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, अशा अनेक मागण्यांना घेऊन आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आदिवासी समाजातील अनेक युवक युवतींनी आंदोलन केले। यावेळी 500 ते 700 युवक युवती या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी या युवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, तसेच यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। आम्ही इथं 12,500च्या भरतीसाठी जमलेलो आहे, जे की ते आमच्या हक्काचे आहे, ज्याच्यावर जे आता म्हणजे खोटं सर्टिफिकेट घेऊन रुजू आहेत आणि ज्यांनी आमच्या जागा बळकावल्या आहे। तसेच पेसा अंतर्गत एक भरती झालेली होती वनरक्षक वगैरे, म्हणजे आता सरळ सेवा जे झाल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर, पण जे म्हणजे सगळं हे झाल्या, पदभरती झाली, म्हणजे दुसऱ्या जे कास्ट आहेत त्यांना रुजू पण झालं, जॉईनिंग पण झालं, पण जे पेसा अंतर्गत जिल्हे येतात ज्याच्यावर आदिवासी बांधव आहेत त्यांना जॉईनिंग दिली नाही, जे की आतापर्यंत द्यायला पाहिजे होती। एक वर्ष झाला तरी पण त्यांनी जॉईनिंग दिली नाही। त्याच्यासाठी नाशिकला सर्व आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं, मोर्चा काढला, पण त्याचं पण काहीच झालेलं नाही। पण आता विधानसभेच्या तोंडावर मग अजून एक आंदोलन झालं मुंबई येथे, माननीय झिरवळ साहेबांनी केलं। तिथं जे आंदोलन झालं ते झालं पेसा अंतर्गत भरती जे झाली त्याच्या जॉईनिंगसाठी, पण त्यांनी हे मान्य केलं, पण कोणत्या तत्वावर, ते की मानधन तत्वावर। आतापर्यंत कुठे कोणाला मानधन तत्वावर जॉईनिंग दिलेली आहे का? कुठे कन्सेप्ट आहे का याच्याबद्दल? म्हणजे आम्ही सर्वांच्या कॉम्पीट केलं, जे की 3 किलोमीटर पळाले लेकरं वनरक्षकमध्ये, मुली 3 किलोमीटर आणि मुलं 5 किलोमीटर, सर्वांना सारखं अंतर होतं आणि ते लेकरांनी त्या कट ऑफमध्ये येऊन सुद्धा त्यांना आतापर्यंत जे जॉईनिंग भेटली नाही ते भेटायला पाहिजे होती। आतापर्यंत जे 2017चा सुप्रीम कोर्टाचा जे निर्णय होता धनगरासंबंधी, ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की धनगर आणि धांगड याच्यामध्ये खूप फरक आहे। जरी ते धांगड लोक आता नसतील किंवा ते म्हणजे संपुष्टात आलेले आहे, पण ते धनगर नसून धांगड आहे हे त्यांना कळलेलं नाही आहे। आणि आता विधानसभेच्या तोंडावर त्यांनी डबल एकदा याच्यात आमच्या आरक्षणात येण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला डायरेक्ट एक हे म्हणलेलं आहे की बा आदिवासींची काय अवकात आहे म्हणून। अरे नाही आहे आमची अवकात, पण आम्हाला आमचं खाऊ द्या ना, कशाला आमच्या। असं कोण बोललं आदिवासींची अवकात नाही, असं कोण बोललं? ते भिरगळ नावाचे व्यक्ती, जे की आम्ही नाही आहे तेवढं प्रवाह, म्हणजे जे आता समाज चालतो ज्या प्रवाहातनी, आम्ही जे दरी खोऱ्यातून आलेलो आहे। संविधानानं आम्हाला 1947ला जे संविधान लिहून झालं त्याच्यातनी आम्हाला 5व्या आणि 6व्या परिशिष्टातनी जे आम्हाला हक्क दिलेला आहे। 5व्या अनुसूचितनी 10 राज्य आणि 6व्या अनुसूचितनी जे 4 राज्य येतात, त्या 10 राज्यातनी आपला महाराष्ट्र सुद्धा येतो आणि त्याच्या अंतर्गत हे पेसा येते 1986चा कायदा, त्याच्यातनी पेसा येते आणि जे नमूद करून दिलेलं आहे त्याला का नाकारत आहे हा आमचा प्रश्न आहे। हे सगळे जे आता इथे आलेले आहेत ते सगळे वाशिम भागातले आहेत तुम्ही लोक? नाही, वाशिम भागात नाही, धारणी साईट आहे पूर्ण, जे जिथं अमरावती विभागातनी तेवढे जे येतात ते सर्व इथं जमलेलं आहे। सगळे आदिवासी समाजाचे सगळे आदिवासी जमलेलं आहे इथं। किती लोक आहेत त्या आंदोलनामध्ये? अंदाजे 500-700 असतील, ज्यांनी म्हणजे पूर्ण आदिवासींनी यायला पाहिजे होतं, पण आमचं असं आहे की आम्ही एकजूट दाखवली नाही आतापर्यंत, पण आता आम्ही सुशिक्षित झालेला आहे। मी आता स्वतः पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे, MA सेकंड इयरला आणि पॉलिटिकल सायन्समध्ये मी अभ्यास करते, म्हणून मला एवढं माहीत आहे, नाही तर मला पण माहीत राहत। तुम्ही हा जे आंदोलन करताय हे सगळं या सगळ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, यांना मिळालेल्या नाही आहेत अजून? सर्वांनी, मी माझ्या डोळ्याने पाहिलं, कारण की मी हॉस्टेलमध्ये राहते आणि सर्वांसोबत राहते, असं नाही की एकटी आहे आणि आज आली म्हणून। मी सर्वांसोबत राहते, मी पाहिलेलं आहे मुलींना किती पळाले, रक्त ओकेपर्यंत
चक्कर येईपर्यंत, कारण की मी सुद्धा वनरक्षकची भरती दिलेली आहे. मला समजते की 3 किलोमीटर काय असते म्हणून. मग आतापर्यंत आम्हाला का जॉईनिंग दिली नाही? म्हणजे वनरक्षक तुम्ही भरती दिली, पास झाला त्याच्यामध्ये, पण जॉईनिंग मिळाली नाही? नाही, दुसऱ्या मुली आहे, मी रनिंग करू शकली नाही. पण दुसऱ्या ज्या मुली आहेत त्यांना मी बघितलं ना, आम्ही ऑलरेडीच क्लास 3साठी हे करतो, म्हणजे अभ्यास करतो. आम्हाला असं वाटतं की क्लास 1ची नाही भेटत, पण क्लास 3ची आत्ता कुठं आमचा आदिवासी समाज हे प्रवाहात येत आहे. म्हणजे आता पोलीसमध्ये जॉईनिंग घेत आहे, SRPFमध्ये, वनरक्षकमध्ये, त्यांना पाहून मुलं करत आहे. पण आत्ता जर हे वनरक्षकवाल्यांना जर यांनी जॉईनिंग दिली नाही तर लेकरं पुन्हा गावात जातील आणि जे कामं करतात ऊसावर जातात नारायणगावला. आमच्या वाशिम जिल्ह्यातले जे यवतमाळ जिल्ह्यातले आहे ते नारायणगावला, अहमदनगरकडे एक नारायणगाव, तिथे जातात. त्यांना माहीत आहे की काम 7 ते 7 कसं असते, काय असते, त्याच्यासाठी ते शिकायला आले. पण त्यांना जर जॉईनिंग नाही भेटली तर यांच्यावर खूप मोठा परिणाम होईल असं मला वाटते. आणि याच्यातले म्हणजे 95% जणांचे मला असं वाटते आईबाबा ऊसावर वगैरे गेलेले आहेत, नाही आहेत त्यांचे आईबाबा की पैसे लावू शकतात म्हणून हॉस्टेलमध्ये राहतात. ते आश्रमशाळेतून आलेले आहे म्हणून अनेकांना बोलता येत नाही. आज फक्त मी आणि 1-2 दादा बोलले, दुसऱ्यांना का नाही बोलता येत, कारण की हे कधी त्यांनी संघर्ष केलेला नाही आहे. आणि जे आमचं इतिहासातनी नाव आहे ते पण शिकून नसल्यामुळे त्यांचा इतिहास लिहून ठेवलेला नाही आहे. म्हणून आता याच्यातनी मला असं वाटतं की गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. मग तुम्हाला आरक्षण पाहिजे तर वेगळं मागा. का आदिवाशाला चॅलेंज करतात, कशासाठी जातीवाद वाढवता? जे महाराष्ट्रामध्ये वारंवार आदिवासीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या 2017मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आदिवासीची विशेष पदभरती घेण्यात यावी. ज्या लोकांनी आदिवासीचे खोटे सर्टिफिकेट घेतले, त्या लोकांनी आदिवासीच्या नोकऱ्या बळकावल्या. सुप्रीम कोर्ट पण त्यांना काढून टाका. अजूनपर्यंतही कोणत्याही सरकारने काढले नाही. ते महाविकास आघाडी असो, महायुती आघाडी असो, कोणतीही आघाडी असो, सरकारने कोणतंहीच काम केलं नाही. गेले सतत आदिवासी समाजाला डिवचण्याचं काम धनगर समाज करत आहे. तिकडे गोपीचंद पडळकर नेहमी वारंवार आदिवासी समाजाला तुमची अवकात आहे काय, आमची अनुसूचीमध्ये तुम्हाला टाकून देऊ. अरे बाबा, तो अनुसूचीत बसत नाही, अनुसूचीचा तुझा काही संबंध नाही. तू NTमध्ये बसतं, त्याला ऑलरेडी धनगर समाजाला 3.5% ऑलरेडी आरक्षण आहे. त्या 3.5% एकच धनगर समाज येतो. आणि आमच्या 67% आरक्षणामध्ये 45 जमाती येतात महाराष्ट्रातल्या. हे अगोदर महाराष्ट्रातील सुजाण नागरिकाने आणि ज्येष्ठ समाजसेवक यांनी समजून घ्यायला पाहिजे. वारंवार कोणताही आमदार आला का आदिवासी विरोधात बोलतोय, कोणताही आमदार आला का धनगरांना आरक्षण द्या. अरे ते जरी बलाढ्य लोक असले तर आमची आई अजूनही शेतावर कामाला जाते, आमचा मुलगा अजूनही रस्त्यावर काम करतो, आमच्या मुलाला नोकरी नाही. एखाद्या धनगरची मला बाई सांगून द्या, ज्या बाईने कधी भांडी घासायला ते गेली असेल कोणाच्या घरी. आमच्या आई बहिणी अजूनही भांडे घासायला जातात, अजूनही मुख्य प्रवाहात नाही. आमच्या नावाने 15-15 हजार कोटीचे बजेट येतात, बजेट यांच्या घशामध्ये गेले, याच्यावर कोणी बोलत नाही. पण ते म्हणतात आम्ही आदिवासी आहे. आदिवासीचं अनुकरण ते करू शकत नाही, आदिवासीमध्ये ते बसू शकत नाही. आदिवासी असंवैधानिक मागणी त्यांची आहे. त्यांच्या विरोधात आज आम्ही हा निषेध आंदोलनाचा संकल्प केलेला आहे आणि आम्ही हे निषेध आंदोलन करत आहे. इथे आज आम्ही जो धनगर समाज आमच्यामध्ये जो आज घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्यांच्यावर आळा घालण्यासाठी आणि त्यांना असे जाणीव करून देण्यासाठी का आदिवासी वर्ग अजूनही सुशिक्षित झालेला नाही आहे, अजूनही ते त्यांच्या हक्काची अजून अंमलबजावणी करत नाही आहे. तरी तुम्ही आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न का करत आहे? जसे की आता आमचे म्हणजे आमच्यापेक्षा जे ज्येष्ठ आहे ते युनाते साहेब त्यांनी जसा उल्लेख केलेला आहे की आदिवासी समाजामध्ये हे 45 पोटजाती मोडल्या जातात आणि धनगर समाजामध्ये हे एकच जात मोडली जाते, ज्यांना 7.5% आदिवासींना 45 असून त्यांना 7.5% आरक्षण आहे आणि धनगरांना फक्त एकट्या धनगर जातींना 3.5% आरक्षण आहे. तरी तुम्ही आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न का करत आहे?